नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कर्जमाफी की कर्जमुक्ती अशा शाब्दिक खेळांमधनं बाहेर पडत सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. आधी अल्पभूधारकांना कर्जमाफी देणार असं जाहीर केलं. त्यानंतर सरकारने सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता दिली. त्यानंतर काही निकषांचा आधार घेऊन कर्जमाफी करणार असं जाहीर झालं. सुदैवाने कर्जमाफी धनदांडग्यांना मिळू नये या मुद्द्यावर सरकार आणि शेतकरी नेते या सगळ्यांचंच एकमत झालेलं होतं. असा अनेक खाचखळग्यांचा प्रवास करत सरकारच्या कर्जमाफी संदर्भातल्या धोरणांना हे धोरण आता पुढे आलेलं आहे आणि निकष ठरवण्यासाठी सरकारच्या उच्चाधिकार मंत्री गटाची स्थापना सुद्धा झाली आणि त्यानंतर सुरू झालं सुकाणू समितीसोबतच्या बैठकांची मालिका. बरं, कर्जमाफीचा डोंगर पार करणं हे एक दिवसाचं काम नव्हे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्या तोंडावरती आलेल्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी 10,000चं कर्ज या शेतकऱ्यांना सरकारने मंजूर केलं, देऊ केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातात आता पेरणीसाठी पैसा उभा राहील अशी आशा कुठेतरी या शेतकऱ्यांना वाटत असताना हे 10,000 रुपये सुद्धा निकषांच्या घोळामध्ये अडकून पडलेले आहेत. त्यामुळे निकषांचा हा खेळ सरकार आणखीन किती काळ खेळत बसणार आहे हाच प्रश्न आहे. आपल्याला याविषयी चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे नेते पाशा पटेल, अखिल भारतीय किसान सभेचे सहसचिव डॉक्टर अशोक ढवळे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आपली मतं मांडतील. त्याचबरोबर शेतकरी संघटना रघुनाथ पाटील गट यांचे प्रदेशाध्यक्ष कालिदास अपेट आपली मतं या चर्चेमध्ये मांडणार आहेत. त्याचबरोबर शेती प्रश्नाचे अभ्यासक डॉक्टर गिरधर पाटील हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपण आशा करूया की महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही थोडासा वेळ मिळेल या चर्चेमध्ये सहभागी व्हायला. ते आता प्रवासात आहेत. आपण प्रयत्न करणार आहोत त्यांचं मत जाणून घ्यायचा. मला सुरुवातीलाच जायचंय डॉक्टर गिरधर पाटील यांच्याकडे. नेमकं हे निकषांचे घोळ संपणार कधी, म्हणजे नजीकच्या काळात संपतील अशी आशा वाटते तुम्हाला? नाही, संपणार नाहीच आहेत. कारण आंदोलकांनी या सरकारचं काही एकंदरीत चारित्र्य, पिंड, त्यांची मानसिकता आणि क्षमता या चारही मुद्द्यांचा विचार न करता या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे. 3 तारखेला जी बैठक झाली त्याच्यात जे काही ठरलं होतं त्याच्यावरून एकंदरीत सरकार या आंदोलनाकडे काय पाहत आहे, कसं पाहत आहे हे आपल्याला माहीत झालं होतं. तर आंदोलकांनी आपल्या भूमिकेमध्ये, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करून मागण्यांच्या बाबतीमध्ये अभ्यासपूर्वक जाऊन सरकारशी बोलणी करण्यासाठी जायला हवं होतं. तसं न करता त्याच मागण्या घेऊन आणखी परत आपण 11 तारखेला सरकारकडे गेलो आणि सरकारच्या हातामध्ये आयतं कोलीत दिलं. सरकारने त्याच मागण्यांचा आणखी परत केला. फक्त एक सरसकट शब्द त्यांनी एक टाकला आणि जमिनीच्या धारणेची अट त्यांनी काढून टाकली. जमिनीच्या धारणेची अट विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना फायद्याची असल्यामुळे टाकावी लागली आहे, हे नैसर्गिक आहे. परंतु कर्जमाफीच्या बाबतीमध्ये काहीतरी ज्याला आपण म्हणतो की सबस्टॅन्शियल व्हायला हवं होतं, ते अजून होत नाहीये. सरकारला मला वाटतं निकषांचे हे टाकून कालहरण करायचं आहे का, तो एक भाग आहे. एक अट टाकायची, एक अट काढायची, चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवायचं, मात्र प्रत्यक्षामध्ये काहीच होऊ द्यायचं नाही. आता सुकाणू समिती, आंदोलक आणि 10,000च्या मदतीचा काही संबंध होता. त्यांनी 10,000च्या निकषांमध्ये भाग घ्यायची काहीच गरज नाही. कर्जमाफीबद्दल तुमचं काय असेल ते बोला, त्याच्याबद्दल GR काढा, अधिकृत भूमिका घ्या आणि नंतर मग त्याच्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलण्यात येऊ. मंत्री गटाचा अध्यादेश न करता मंत्री गटाला अधिकार काय आहेत? केवळ आंदोलकांचं बोलणं ऐकून कॅबिनेटमध्ये द्यायचं का? कारण 11 तारखेची बैठक जी झाली त्याच्यात झालेले निर्णय जे होते ते आपण कॅबिनेटमध्ये घेतलेलेच नाहीये. कॅबिनेटमध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरेच विषय आले. हे सगळं बघून एक लक्षात येत आहे की सरकारला याच्या बाबतीत काही करायचं नाहीये, कालहरण करायचं आहे आणि अशा वेगवेगळ्या बाबींमध्ये चर्चा अडकवत ठेवायची आणि नंतर ज्या वेळेला गळ्यास येईल तेव्हा काहीतरी निर्णय घ्यायचा, अशी मला वाटतं सरकारची स्ट्रॅटेजी दिसते आणि त्याला आंदोलक बळी पडले असं मला वाटतंय. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्यासोबत आता या चर्चेत सहभागी झालेले आहेत. ते प्रवासामध्ये आहेत. दादा, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आत्ताच गिरधर पाटील आपल्यासोबत बोलत होते. त्यांनी असा थेट आरोप केलेला की सरकारची इच्छाशक्तीच नाही आणि त्याच्यासाठी हा सगळा वरचेवर चर्चा आणि निकषांचा सगळा खेळ चाललेला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मला कालिदास अपेट यांच्याकडे जायचंय. कालिदासजी, आता गिरधर पाटलांनी थेट आरोप केलाय की सरकारची तर इच्छाशक्ती नाहीच आहे, मात्र सुकाणू समितीचा सुद्धा अतिउत्साह काही ठिकाणी नडतोय.
गिरधर पाटलांना हे म्हणण्याचा काय अधिकार आहे? ते कोणत्या अधिकाराखाली बोलतायत? हे शेतकरी संघटनेच्या कधी काळी संबंध असलेले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून अत्यंत लांब असलेले गिरधर पाटलांनी ह्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीची गरज आहे. नाही, आता शेतकऱ्यांना विचारा ना. मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीचा जर का हा खेळ शेतकऱ्यांना विचारा चालवला गिरधर पाटील काय तर ते. अडचणीत ते येणार आहेत. तुम्ही कशाला विचारा? तुम्ही विचारा ना. गिरधर पाटील माहित आहेत, सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहित आहेत. चर्चेमधून पळ काढणारे एक नेते आहेत ते. अशानं शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता आम्ही 24 तास रस्त्यावर आहे. आम्ही 29 शेतकऱ्याच्या बलिदानातून हा बिल्ला तयार झालेला आहे. बिल्ला उतरला त्यांनी ह्याच्यामध्ये बोलण्याचं कारण नाही. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करावी हे शरद जोशींचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला आम्ही बांधलंय. ते जर का अजून फडणवीसांच्या माध्यमातून झालं काय आणि अजून कुणाच्या माध्यमातून झालं काय ते आम्हाला गरज नाही. आज शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. तुमच्यासारखे जर का मिठाचा खडा टाकणारे त्याच्यात येणार असतील तर त्याला शेतकरी बाजूला काढतील. गिरधर पाटलांचा फार याच्यामध्ये विचार करण्याची गरज नाही. गिरधर पाटलांना समजतंय असं पण नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती समजत नाही. ज्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती समजत बाहेर काढून ह्याच्यामध्ये बोलण्याचं कारण नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती समजायला पाहिजे. शेतकऱ्यांची परिस्थिती समजते का तुम्हाला? कालिदासजी, आपण या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्हाला समजते का? आपण विषयांतर करायचं नाही. विषयांतरामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये बोलायला लागेल. शेतकऱ्यांना ती 10,000ची मदत मिळणार आहे. पण चंद्रकांत दादा सुदैवाने हा आव्हानाचं कारण नाही ना. चंद्रकांत दादा, स्वागत आहे आपलं. सगळ्यात पहिल्यांदा गिरधर पाटलांनी चर्चेच्या सुरुवातीलाच आरोप केलेला आहे सरकारवरती की सरकारची इच्छाशक्तीच नाहीये, त्यामुळे निकष आणि चर्चांच्या फेऱ्यामध्ये हे सगळं अडकलेलं आहे. सरकारची इच्छाशक्ती आहे की नाही हे शेतकरी ठरवेल. याचं कारण फ्रॉम द डे वन सरकारने हाच प्रयत्न ठेवलेला आहे, म्हणजे अगदी सरकार आल्यापासून, की हा शेतकरी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि तो पायावर उभा राहिल्यानंतर त्याची कर्जमाफी करायची. त्यामुळे दोन्ही गोष्टी सरकारने पूर्ण केल्या. गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला पायावर उभा करण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्याची यादी मी वाचत नाही, कारण ती यादी सगळ्या जगाला माहिती आहे. आणि आता एक वेळ आली की त्या वेळेला तो कर्ज काढलं पुन्हा तर तो कर्ज फेडू शकेल किंवा कर्ज काढावंच लागणार नाही अशा स्थितीमध्ये त्याला आपण आणलं. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला आणि पाणी साठण्याचे जे अनेक प्रोजेक्ट गावोगाव त्यातून 40,000 कोटीने शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं. आता कर्जमाफीच्या विषयामध्ये सुद्धा आम्ही वेगाने पुढे जातो आहोत. काही तथाकथित शेतकरी नेते की ज्यांना हा प्रश्न सुटूच नाही असं वाटतं, ते मात्र वारंवार या चर्चेमध्ये काहीतरी फाटे फोडण्याचा प्रयत्न करतायत. या तथाकथित शेतकरी नेत्यांच्या दबावामुळे जे खरे शेतकरी नेते आहेत ते दबतायत. माझी विनंती त्यांना आहे की त्यांनी या शेतकरी नेत्यांना खड्यासारखं बाजूला काढावं. चंद्रकांत दादा, आणखीन एक मुद्दा त्यांनी असा मांडला की जी 10,000ची मदत आहे, कर्जमाफी सोबत चर्चा करायचा आपला मुद्दा होता. कालिदास अपेट, मी तुम्हाला वेळ देते. चंद्रकांत दादा, एक मुद्दा असा होता की 10,000ची जी मदत आहे त्या 10,000च्या मदतीच्या चर्चेसाठी या सुकाणू समितीला खरं त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करायची गरज नव्हती. सरकार तो निर्णय घेऊ शकत होतं. कर्जमाफीची डिटेल चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र आता जे सगळं गाडं जे आहे ते 10,000च्या पहिल्या मदतीवरती चढलेलं आहे. अगदी मी तुमच्या मताशी सहमतच आहे की ज्यांना ही चर्चा पुढे जाऊ द्यायची नाहीये. शेतकरी महाराष्ट्रामध्ये आस लावून बसलेला आहे की कधी कर्जमाफी होते आणि हे मात्र रोज नवीन फाटे फोडतायत. 10,000च्या तात्पुरत्या ऍडव्हान्स लोनसाठी जे निकष आपण ठरवले त्या निकषासाठी आपण ती बैठक बोलवलीच नव्हती. कट ऑफ डेट काय असावी, कधीपर्यंतची कर्जमाफी करायची, कितीची कर्जमाफी करायची, नियमित भरणाऱ्याला किती द्यायचं, यासाठी चर्चा होती. पण यांना त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये. यांना इंटरेस्ट आहे की सगळं मोडून पाडण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला सांगा की जे निकष आपण ठरवले ते निकषात आपण रिवाइज केले, पण आपण बॅकफूटवर गेलो नाही. कारण त्या निकषाबद्दल 11 तारखेच्या बैठकीत तुम्ही काय बोलला होता त्याचं जरा व्हिज्युअल असलं तर नम्रता दाखवा तुम्ही. 11 तारखेला चंद्रकांत दादा काय बोलले होते ते जरा महाराष्ट्रातल्या जनतेला दाखविले तर फार बरं होईल. ठीक आहे, चंद्रकांत दादांचं स्पष्टीकरण आपण घेतलं असतं, मात्र त्यांचा फोन आता कट झालेला आहे, नाहीतर त्यांनी तुमच्या प्रश्नाला कालिदास अपेट उत्तर नक्कीच दिलेलं असतं. जयंत पाटील आपल्यासोबत आहेत. जयंत पाटील, एकूण सरकारचा हा पवित्रा बघता 10,000 कर्जमाफी खूप दूरची गोष्ट आहे, आपण त्याच्याबद्दल नंतर विचार करू. आता जे 10,000चं जे खरीपाच्या तोंडावरती कर्ज मिळणं अपेक्षित आहे ते मिळेल का शेतकऱ्यांना लवकर?
आहे की जो थकलेला शेतकरी आहे त्याला रिझर्व्ह बँकेच्या 1949 सालच्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे त्याला जर थक असेल तर त्याला नवं कर्ज देता येत नाही अशी व्यवस्था आहे. त्यामुळे राज्य सरकारने लेखी या सर्व राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना लेखी कळवलं पाहिजे की आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, इतक्या काळात तुम्हाला हे पैसे देतो. काहीतरी लेखी कमिटमेंट दिल्याशिवाय या बँकांना कोणताही आधार राहणार नाही आणि रिझर्व्ह बँकेने त्याला संमती दिली पाहिजे अशा स्वरूपाच्या व्यवहाराला. आणि ती प्रोसेस सरकारने अजून केलेली दिसत नाही. चंद्रकांत पाटलांना आपण जर फोनवर घेतलं आणि नक्की कुठं काय स्टेज आलेली आहे हे जर त्यांनी सांगितलं तर मग त्याच्यावर बोलणं जास्त योग्य होईल. नुसतं हवेत गोळ्या मारण्यात काय फार अर्थ आहे असं मला वाटत नाही. बर, ढवळे सर, आत्ताची जी परिस्थिती एकूण आहे त्या याच्यामध्ये निकषांच्या फेऱ्यामध्ये हे सगळं का अडकून पडतंय? म्हणजे का एका गोष्टीवरती एकमत होत नाही सुकाणू समिती किंवा सरकारचं? कसं आहे, 11 जूनला जी चर्चा झाली, आम्ही सर्वजण त्या चर्चेला होतो. त्या चर्चेमध्ये मंत्री गटांनी अत्यंत स्पष्टपणे आंदोलनाच्या दबावाखाली हे मान्य केलं होतं की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाईल. आता कालिदास आपेट साहेबांनी जे सांगितलं, खरोखरच जर ती टेप आपण दाखवली तर अगदी चंद्रकांत पाटील साहेबांचं स्पष्ट स्टेटमेंटच आहे की सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. फक्त एका गोष्टीवर सरकार पक्षामध्ये आणि आंदोलक पक्षामध्ये एकमत होतं की धनदांडग्यांना याचा लाभ मिळता कामा नये. एवढा एकच निकष त्या दिवशी 11 तारखेला मान्य होता. आता काय होतंय, कालच्या मीटिंगमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. खरं म्हणजे सरकारने याच्यामध्ये प्रचंड गोंधळ घालण्याचा काल प्रयत्न केलेला आहे. गेले 2-3 दिवस हेच चालू आहे, निकष बदलत आहेत. उदाहरणार्थ, नंबर 1 लाख रुपयाची मर्यादा 11 जूनला कोणीही बोललं नव्हतं. 1 लाख रुपयेच फक्त आम्ही कर्जमाफी देऊ हे कुठेही झालं नव्हतं. आता कालपासून 1 लाखाची मर्यादा आली, नंबर 1. दुसरी गोष्ट, 30 जून 2016 पर्यंत आम्ही थकबाकीदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू हे आता मांडलं. खरं म्हणजे 11 तारखेला हे अभिप्रेत होतं की 30 जून 2017 पर्यंत सर्व कर्ज माफ केलं जाईल, हा त्यातला भाग होता. तिसरी गोष्ट, हे थकीत निकष समितीलाच थकीत निकष समिती म्हणून नाव दिलं गेलं. थकीत म्हणजे काय की जे नवजुनं करतात ते थकीत होत नाहीत. ज्यांचं कर्जाचं पुनर्गठन होतं विदर्भ, मराठवाडा आणि इतरत्र, ते थकीत राहत नाहीत. म्हणजे जर तुम्ही थकीत हा निकष लावला, 11 जूनला अत्यंत स्पष्टपणे आम्ही मांडलं होतं की थकीत हा निकष असता कामा नये. दुसरं, जमिनीची मर्यादा हा निकष असता कामा नये. त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातला कोरडवाहू शेतकरी हा आमच्या डोळ्यासमोर होता. गेल्या वेळच्या कर्जमाफीमध्ये सुद्धा तो सुटला, कारण 5 एकरच्या खाली तो येत नव्हता. 5 एकरच्या वर कोरडवाहू शेतकरी केवळ विदर्भ मराठवाडा नाही पण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रश्न आहे. आता हे 4ही मुद्दे हे आता कालच्या मीटिंगमध्ये हे सगळे बदलण्यात आले. याला जबाबदार स्पष्टपणे सरकार आहे. याला आंदोलक अजिबात जबाबदार नाहीत. आम्ही आमच्या भूमिकेवर 11 तारखेला जे होतो तेच काल सुद्धा आम्ही त्याच भूमिकेवर ठाम आहोत. सरकार बदलते. ठीक आहे, चंद्रकांत दादा आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झाले. चंद्रकांत दादा, आता आपल्याला डॉक्टर ढवळेंनी, अशोक ढवळेंनी सुद्धा सांगितलं की सरकार आपली भूमिका बदलत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जयंत पाटील यांनी सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता की जर बँकांकडनं ही 10,000चं कर्ज मिळणं अपेक्षित आहे तर या बुडीत आलेल्या बँका आहेत, सहकारी बँका, त्यांना काहीतरी सरकारने आश्वस्त केलं पाहिजे. त्याबद्दल सरकार काही भूमिका घेत आहे का? पुन्हा एकदा त्यांचा फोन दुर्दैवाने कट झालेला आहे. ते प्रवासामध्ये आहेत त्यामुळे असं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. मात्र पाशा पटेल, एकूणच सरकारची भूमिका बघता सरकार गोंधळलेलं आहे या सगळ्याच्या बाबतीत? अजिबात नाही, सरकार गोंधळलेलं नाही. उलट सरकार शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी संवेदनशील आहे. आता ज्या पद्धतीनं मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही सरकार आणि शेतकरी आंदोलन या सगळ्या गोष्टी जे बघितलेल्या आहेत, कधी काट्या लाट्या खाल्ल्याशिवाय, जेलमध्ये गेल्याशिवाय, 10-5 लोक मेल्याशिवाय सरकार कधी चर्चेतच येत नव्हतं. परंतु या सरकारमध्ये दोन्ही सरकाराचा जर फरक आपण जर बघितलात तर इथं शेतकरी उठले, म्हणजे मागणीसाठी उठले आणि सरकारने लगेच सांगितलं या आपण चर्चा करू.
म्हणजे आंदोलन सुरू व्हायच्या आधी बी चर्चा करायला सरकार तयार झालं, नंतर पण सरकार तयार झालं आणि आता सगळ्या संघटना म्हणजे जे एकूण 30, 35, 34 किती आल्या माहित नाही, एवढ्या सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की बाबा आपण सगळे बसून या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करू. तरी आपली मंत्री समिती तयार झाली या सगळ्या चर्चेच्या संदर्भामध्ये. जर का समजा सरकारला प्रश्न सोडवायचं नसतं तर सरकार असं सगळ्या आंदोलकांना समोर बोलवून प्रश्न सोडवण्याच्या मानसिकतेमध्ये राहिलंच नसतं. एक गोष्ट लक्षात घ्या की 10,000 रुपयाचा हा जो विषय आहे हा काही परमनंट विषय नाही, कर्जमाफी तर वेगळा विषय आहे. हे 10,000 रुपयाचा जो विषय आहे की ह्याला जर समजा जास्त दिवस लागत असतील तर आता पेरणीचा काळ आहे, या पेरणीच्या काळामध्ये तातडीनं बियाणे खताच्यासाठी शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडावे. मागच्या कर्जमाफीमध्ये जे घोटाळे झालेले आहेत 7,500 रुपयाचीच 7,500 कोटी रुपयाचीच कर्जमाफी झाली होती, पण गोंधळ एवढे झाले होते की एका बँकेमध्ये आता सुद्धा सीबीआयच्या चौकशी सुरू आहेत. या सगळे घोटाळे टाळून म्हणजे ज्या खरं गरजूवंत शेतकऱ्याच्या पदरामध्ये पैसे पडावे म्हणून सरकार दक्ष आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी खरंच अभिनंदन करतो की सगळ्या सरकारचं बी एकमत झालं आणि सगळ्या. पण तुम्ही असं सांगता की सरकार जर इतकं संवेदनशील आहे तर मग चुकतंय कुठे? चर्चा फिसकटवतंय कोण? चर्चा पुढे का जात नाही? निर्णयापर्यंत का येत नाहीये? नाही कुठे आता ज्या दिवशी 19 तारखेला बैठक होती, 19 तारखेच्या बैठकीमध्ये थोडं बहुत इकडे झालेलं आहे. सर समजा सगळ्या संघटनाच्या नेत्यामध्ये एक वाक्यता जर राहिली असती तर कालच्या 19 तारखेच्या बैठकीमध्ये जवळपास सगळे प्रश्न मिटले असते. चंद्रकांत दादा पुन्हा एकदा पूर्ण एक वाक्यता आहे. सुकाणू समिती जी आहे तिची आधी मीटिंग झालेली होती. प्रत्येक वेळेला लोकशाही पद्धतीने आपण करतो आणि त्यामुळे संपूर्ण एकजूट आहे सुकाणू समिती. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत. दादा आता जयंत पाटलांनी प्रश्न असा विचारला होता की 10,000चं कर्ज जे आपण खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना देणार आहात त्यासाठी बँकांना इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे, त्यांना दिलासा देणारं किमान एक पत्र की ही रक्कम आम्ही तुम्हाला एवढ्या काळापर्यंत देऊ असं देणं अपेक्षित आहे. तसं काही बँकांना दिलंय का? त्याचं स्टेटस काय आहे ते जाणून घ्यायचंय. मी पहिलं जरा त्याच्या आधीची चर्चा सुरू होती ज्यात माझी रेंज कट जरा मी बाहेर गेलो, ते पुन्हा बोलू का जरा? हो बोला. हा, जो मुद्दा मांडला की 11 तारखेच्या बैठकीत जे ठरलं ते बदललं गेलं, मी व्यवस्थित आपल्याला समजावून सांगतो की ज्या 3 शब्दांना प्रामुख्याने पवार साहेबांनी असा मुद्दा उपस्थित की हे काय शब्द सरसकट, तत्वता आणि निकष, त्या बाबतीमध्ये वारंवार तुमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सरसकट कर्ज द्यायचं कबूल केलं होतं का नाही? कालिदास आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. त्या मंत्री गटाचे अध्यक्ष आहेत, त्यांना सांगू दे. आपण ऐकून घेऊया त्यांच्याकडनं. मी तुम्हाला वेळ देते. सरसकट शब्दाच्या बाबतीमध्ये तुम्ही स्पष्टीकरण करा एवढंच. तेच स्पष्टीकरण देत आहेत कालिदास अपेट. आपण त्यांना वेळ देऊया, त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. दादा शब्द बोलू नका. आता काही पद्धती माहिती आहेत त्या चर्चेच्या, तर ज्यामुळे सरसकटच्या विषयामध्ये 2 जूनला पहाटे जी मुख्यमंत्री महोदयांनी 5 एकराच्या आतली कर्जमाफी घोषित केली, ते 5 एकर मान्य नव्हतं आणि ते मान्य शेतकरी संघटनांना असल्याचा मुद्दाच नाही. घोषणा झाल्या मान्य मुख्यमंत्री महोदयांची जाणीव झाली की 5 एकराच्या खालचा पडला तर विदर्भातला आणि मराठवाड्यातला शेतकरी कव्हर होत नाही की ज्याचं लँड होल्डिंग जास्त असतं. आणि त्यामुळे आपण सरसकट म्हणताना हे म्हटलं की 5 एकरच्या आतला नाही, कितीही एकरचा शेतकरी असला तरी त्याची कर्जमाफी देणार, त्याला म्हणतात सरसकट. शेवटी थकीत कर्जच माफ केलं जातं. कर्जमाफीची मागणी कशात येते की माझ्या गळ्याशी कर्ज आलं, माझ्या घरामध्ये बँकेचा चक्रा मारायला लागला, मला बाहेर फिरता येणं मुश्किल झालं आणि बँकेने दरवाजा बंद केला की आता तुला लोन देणार नाही, त्याला थकीत म्हणतात. आणि ते थकीत कर्ज फेडण्याचीच मागणी येते. रेग्युलर कर्ज फेडण्याचा विषयच कसा येईल? रिझर्व्ह बँकेचा सुद्धा नियम आहे की ज्यावेळेला नापिकी होते त्यावेळेच कर्ज माफ करता रिझर्व्ह बँकेचा नियम आहे. रिझर्व्ह बँक परवानगी देणार नाही त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त. 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16 4 वर्ष दुष्काळ होता. त्या काळातलं जे थकलेलं आहे की त्या काळामध्ये पीक न आल्यामुळे कर्ज भरता आलं नाही, त्याला स्थगित म्हणतात. 16-17 मध्ये पाऊस खूप चांगला झाला. आपण सगळेजण हे मानतो की 40,000 कोटींनी शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं. प्रॉब्लेम असेल तर तो 16-17 मधला ओव्हर पिकाचा आहे, जास्त पीक आलं आणि भाव पडले त्याचा आहे. त्याचा एक वेगळा विचार केला पाहिजे, पण ती कर्जमाफीमध्ये येणार नाहीये. तर मी काय वेगळं सांगायला पाहिजे का की ज्या वेळेला आपण सरसकट म्हणतो त्याला थकीत कर्ज गृहीत आहे.
बरं. कसं काय आपण सरसकट म्हणतो? बरं. सरसकटचा अर्थ लँड होल्डिंग काढा, ते आपण काढलं. 5 एकराचं 54 एकर केलं. 54 एकराचं लॉजिक 30 जून 2016 54 एकरापेक्षा जास्त लँड असूच शकत नाही. दुसरा मुद्दा जरा ऐका 30 जून 2016 कर्ज जर का पुनर्गठित केलेलं असेल. शांत बसणार आहात का अँकर महोदय? तुम्ही त्याला शांत कालिदास अपेटजी, आपण महसूल मंत्री चंद्रकांत दादा यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकूया. मी तुम्हाला वेळ देते त्यांना प्रश्न विचारायला. दादा बोला. त्यामुळे हा झाला सरसकटचा विषय की ज्याच्यामध्ये कधीही कोणीही मान्यच करू शकणार नाही की सरसकट म्हणजे थकीत नसणारं कर्ज. ती कर्जमाफीची व्याख्याच असू शकत नाही. दुसरा मुद्दा तत्वता, त्या तत्वतेच्या बाबतीतच आपण असं म्हटलं की आम्ही मान्य केलं, पण याला काही निकष असायला पाहिजे की कधीपर्यंत कर्ज माफ करायचं, किती कर्ज माफ करायचं, कोणाचं कर्ज माफ करायचं. शेवटी जे निकष आम्ही लावले त्या निकषांवर खूप चर्चा झालेली आहे. सामान्य कर देणारा जो कोणी नागरिक आहे त्याची ही अपेक्षा आहे की माझा पैसा गरजू शेतकऱ्याला वापरा, ज्याला गरज नाही त्याला वापरू नका. विचारा तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सर्व्हे करा लोकांचा, लोक असं म्हणतील की ही जे निकष आहेत ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे निकषला आता आज शेवटी हे सरकार संवेदनशील आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे दादा, कर्जमाफीच्या संदर्भातला निकषांचा हा मुद्दा आहेच, मात्र आता जे मुद्दा जो आता ऐरणीवर आहे तो आता 10 लाखांचं जे आपण खरीपाच्या तोंडावर कर्ज देणार आहोत त्या संदर्भातले निकष दर दिवशी बदलत आहेत. 10,000चं कर्ज आहे की हे 10,000 रुपयाचं कर्ज जे आहे ते एकूण जे कर्जमाफी झाल्यानंतर मिळायला सुरुवात होण्याचा ऍडव्हान्स आहे. त्यालाही तेच निकष लावावे लागतात. कारण उदाहरण देतो मी, समजा हे निकष लावले नाहीत आणि नंतर निकष लावले तर जे निकषात बसत नाहीत त्यांचे 10,000 कोणी भरायचे? कारण हे 10,000 रुपये तुम्हाला नंतर मिळालेला लोनचा ऍडव्हान्स आहे. ठीक आहे, पण मग या संदर्भात बँकांना काही तुम्ही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत का त्या संदर्भात? आता त्या मुद्द्यावर येऊ की बँकांना आपण 14 तारखेला रात्री त्याला GR म्हणतो तो आपण काढला आणि तो सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना कंपल्सरी आहे. सहकारी कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या बँकांना जे कलम आम्ही वापरलं 79A ते पाळावंच लागतं. पैसे नसतील तर त्याला राज्य सहकारी बँकेने देण्याची व्यवस्था असते. राज्य सहकारी बँकेशी बोलणं झालेलं आहे की तुम्ही यांना लागेल तेवढे पैसे द्या, त्याला आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही राज्य सहकारी बँकेला देशात. ठीक आहे, आपल्यासोबत माजी अर्थमंत्री जयंत पाटील आहेत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. जयंत पाटीलजी विचारा. एक मिनिट पूर्ण करतो. मुद्दा फक्त नॅशनलाइज बँकांचा राहिलाय. उद्या नॅशनलाइज बँकांची जी SLBC मिटिंग असते ती मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि त्यांना जी एक नॅशनलाइज बँकांना गव्हर्नमेंटची गॅरंटी हवी होती ती आज दिली आहे. उद्या SLBCच्या मिटिंगमध्ये त्या गव्हर्नमेंट गॅरंटीच्या आधारे नॅशनल बँका सुद्धा 10,000 रुपये द्यायला सुरुवात करतील. आपण त्याची टेक्निकल सोय अशी करून घेतलेली आहे की हे रुपये बँकांनी रिसिव्हेबल फ्रॉम द गव्हर्नमेंट अशी बुकामध्ये नोंद घ्यायची. इतका व्यवस्थित सायंटिफिक विचार केलेला आहे. ठीक आहे, जयंत पाटीलजी विचारा. हॅलो. हा, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा होता चंद्रकांत दादांना, विचारा. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली दिसत आहेत की माझा हाच मुद्दा होता की सरकारने गॅरंटी हमी घेतली पाहिजे, त्याच्याशिवाय बँका कुठलंही पाऊल टाकणार नाहीत. ते म्हणतायत की त्यांनी हमी घेतलेली आहे. आता आपण मूळ कर्जमाफीकडे जर वळलो, कारण आता 10,000चा प्रश्न चंद्रकांत दादा म्हणतात सुटलेला आहे, तर निकषांची जी चर्चा चालू आहे मला माहित नाहीत, पण चंद्रकांत दादांनी मध्ये एकदा चर्चा करताना असं सांगितलेलं होतं की 1 लाखापर्यंत किंवा 80,000पर्यंत असे कुठेतरी आम्ही निकष लावू. आता पंजाबच्या सरकारने अभ्यास न करता 2 लाखाची कर्जमाफी द्यायचा निकाल घेतलेला आहे. त्यामुळं सरसकट महाराष्ट्र 5 एकराच्या खालच्या शेतकऱ्यांना त्यांनी 2 लाखाची कर्जमाफी द्यायचा निर्णय घेतलेला आहे. तर माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे, मागणी आहे की आता 1 लाखाची चर्चा त्यांनी बंद करावी, कारण ऑलरेडी पंजाबमध्ये 2 लाखाचा निर्णय घेतलेला आहे आणि पंजाब हे महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे. त्यामुळे आपण सरसकटचा शब्दाचा अर्थ सर्व शेतकरी आणि सर्व कर्ज, म्हणजे त्याला समजा 10 लाखाचं कर्ज किंवा आमच्याकडे तासगावला द्राक्ष बागेचा शेतकरी आहे आणि त्याचे 7-8 लाख रुपये थकलेले आहेत, त्याला 1 लाख रुपये देऊन माझा तासगाव कवठेमंकाळचा शेतकरी हा पुन्हा शेती करायला तयार होत नाही, कारण त्याचं परत डोक्यावर 9 लाखाचं कर्ज शिल्लक राहणार आहे. नाही, पण जयंत पाटील यामध्ये सरसकट कर्जमाफी देताना त्यामध्ये धनदांडग्यांचा सुद्धा समावेश होतोय किंवा काही लोकांनी किती गोंधळ घातलेले असतात, कोणाकोणाच्या नावे कर्ज काढून स्वतःची पुंजी भरलेली असते.
जो धनदांडगा आहे त्या धनदांडग्याला कर्ज द्या असं कोणी म्हणणार नाही. पण सरकारनेच आता 5 एकराच्या वर आपली लँड मर्यादा केलेली आहे. आणि ते खरं आहे, कारण विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे. सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत व्हायचा दृष्टिकोन त्यात आहे, त्याबद्दल काहीच तक्रार नाही. आता दुसरा महत्वाचा मुद्दा की एखाद्याकडे जास्त कर्ज आहे म्हणजे तो धनदांडगा असं न म्हणता जर आपण आपली लँड लिमिटच वाढवली असेल की 15, 20, 25, 30, 54 एकर दादा म्हणतायत 54 एकराचा देखील मालक महाराष्ट्रात असेल तोही या योजनेत येईल. तर मग जसा शेतकऱ्याचं क्षेत्र मोठं आहे तसं मग डाळिंब पिकवणारा शेतकरी सोलापूर भागात आहे, सांगोला भागात आहे, त्या शेतकऱ्याला नाशिक आणि तासगाव मध्ये द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या वेगळ्या मागण्या. जरा 2 मिनिटं ऐका. माझा मुद्दा एवढाच आहे की सरसकट म्हणजे सर्व शेतकरी तसे त्याने उचललेलं पण थकलेलं कर्ज हे सर्व घेण्याची ताकद महाराष्ट्र सरकारने दाखवली पाहिजे. कारण आता पंजाबने कर्जमाफी केली, मला खात्री आहे की भारतातल्या जवळपास मध्य प्रदेशला करावी लागेल, छत्तीसगडला करावी लागेल, तामिळनाडूही करेल, सर्व ठिकाणी ही कर्जमाफी येणार आहे. केंद्र सरकार एवढं हुशार आहे की ते प्रत्येक राज्याच्या गळ्यात ती कर्जमाफी मागते, स्वतःच्या गळ्यात काही घेत नाही, तेही मला मान्य आहे. पण राज्य सरकारने आता सर्वांना कर्जमाफी द्यावी आणि मग शेती योग्य असणारं सर्व कर्ज जर माफ केलं तर तो शेतकरी पुन्हा ताटपणाने उभा राहून काम करेल. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. चंद्रकांत दादा, असं आहे की जयंतराव खूप हुशार आहेत की ते पंजाबमध्ये आज झालेली कर्जमाफी 2 लाखाची मांडतायत, परंतु उत्तर प्रदेशमध्ये 1 लाखाची झाली ते मांडत नाहीत. पंजाबने 5 एकराच्या आतला म्हटलं, आपण 5 एकराचं कॅपिंग काढून 54 एकर केलं. त्यामुळे आपण खूप प्लस करतो हा एक भाग. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मी तुम्हाला आकडेवारी सांगतो की आकडेवारी जयंतरावांपर्यंत पोहोचवण्याचं काम मला मिळालेलं आहे. ते मी त्यांच्यापर्यंत आता तुमच्या माध्यमातून पोहोचवतो, उद्या परवा त्यांची अपॉइंटमेंटही मागतो. परंतु 34 लाख शेतकरी असे आहेत त्यांना 1 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. 4 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना 1 ते 2 लाख हा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये ते आहेत. आणि तुम्ही आता हे आकडे लिहून घ्या की 2 लाखाच्या वरचा कर्जदार 3 लाख असून सुद्धा त्याची कर्जमाफी ही 12,000 कोटीची आहे. आणि 34 लाख शेतकरी जे आहेत त्यांची कर्जमाफी ही 25,000 कोटीची आहे. आता मला एक सांगा की 3 लाख शेतकऱ्याची 12,000 कोटीची कर्जमाफी करणं हे सामान्य टॅक्स पेयर मान्य करणार आहे का? किंवा माझ्या खिशातून तुम्ही टॅक्स कलेक्ट करता, गरजूंना द्या. आणि त्यामुळे 1 लाखापर्यंतच्या कर्जमाफीमध्ये 80% शेतकरी कव्हर होणार आहे, त्याचा 7-12 कोराच होणार आहे आणि तो एलिजिबल होणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 1 लाख खूप लॉजिकल आहे. ठीक. गिरधर पाटलांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा होता दादा. गिरधर पाटील विचारा प्रश्न. हॅलो दादा, आपण 11 तारखेची बैठक जी झाली आणि आपण आंदोलकांबरोबर जी काही चर्चा झाली त्याचा काही विषय आपण कॅबिनेटमध्ये घेतलाय का? कारण कॅबिनेटमध्ये कारण त्या चर्चेच्या बाबतीमध्ये कुठेही प्रकारचं डॉक्युमेंट तयार झालेलं नाही. कारण या बैठकीत काय काय ठरलं, कोण काय काय बोललं, आपण काय काय मान्य केलं हे फक्त हवेतच आहे. सगळे तोंडी बोलतायत. आणि सरकारची कर्जमाफी बाबतीत जी काही भूमिका असेल ना ती त्याने अध्यादेश काढून जाहीर करावी आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यात काही बदल करायचे असतील ठीक आहे तर मला वाटतं ते करणं सोपं जाईल. कारण काय होते की दरवेळेला आपण नवीन बदलत तीन चंद्रकांत दादा, कोणतं डॉक्युमेंट तयार झालेलं आहे का 11 तारखेच्या बैठकीबद्दल? काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा फोन कट झालेला आहे. पाशा पटेल, तुमच्या माहितीत असं कुठचं डॉक्युमेंट तयार झालेलं आहे 11 तारखेच्या बैठकीबद्दल? नाही, मला काही त्या संदर्भात म्हणजे डॉक्युमेंट तयार झाले का नाही हे मला माहिती नाही. परंतु जी चर्चा झालेली आहे त्याचं इतिवृत्त 100% आहे. ते काही नाकारण्याचं काही कारण नाही. जी चर्चा होती, एवढ्या मोठ्या पातळीवरची जी चर्चा होती ती चर्चेमध्ये असं तर होत नाही की बाबा कोण लिहून घेतलं नाही, तर ती नक्की त्याची आकडे म्हणजे माहिती सगळी असेल त्याच्याबद्दल वाद असायचं काही कारण नाही. बरं, आता हा डॉक्टर ढवळे बोला. असं आहे, आता चंद्रकांत दादांनी जे 2-3 मुद्दे मांडले त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात मला सांगायचंय. पहिली गोष्ट, 11 जूनला 2 गोष्टी ठरल्या होत्या. मी अगोदरच सांगितलं की जमीन मर्यादा असता कामा नये आणि थकीत
हा शब्द असता कामा नये हे अगदी स्पष्टपणे मान्य झालं होतं 11 जूनच्या चर्चेमध्ये. सरकारने पण ते मान्य केलं होतं आणि म्हणूनच सरसकट हा शब्द आला. नंबर 1. आता त्याच्या मागून जाण्यामध्ये काही अर्थ नाहीये. खरं म्हणजे थकीतचा मुद्दा असा आहे, नवं जुनं करण्याचं किंवा शेतकऱ्याचं कर्ज पुनर्गठन करण्याचं हे जे सगळीकडे होतं, तो बिचारा त्या ठिकाणी कुठेतरी व्याज देतो, परंतु नवं जुनं केलं जातं. याचा अर्थ की तो काही कर्जमुक्त झाला असं नाहीये, तो थकीत नाही, ही गोष्ट खरी आहे, पण कर्जामध्ये तर आहेच आहे. आणि म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी मांडलं होतं आंदोलकांनी, सगळ्या सुकाणू समितीने, की हे केलं. नंबर 1. नंबर 2, त्यांनी जे मांडलं 2016-17 मध्ये पाऊस भरपूर आला, पीक भरपूर आलं, ही गोष्ट मान्य आहे. पण ही पीक एवढं मोठा येऊन सरकारच्या धोरणामुळे भाव जे प्रचंड पडले, उदाहरणार्थ तुरीचं आपण बघतो ना महाराष्ट्रामध्ये काय झालं, सगळ्या देशामध्ये काय झालं. आणि म्हणूनच इथून हा आमचं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये सरकारच्या धोरणामुळे जरी शेतकऱ्यांनी चांगलं पिकवलं तरी त्याला भाव मिळाला नाही. आणि म्हणूनच स्वामीनाथन आयोग, उत्पादन खर्च अधिक 50% नफा, हा मुद्दा कळीचा दुसरा आम्ही केला होता. तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. चंद्रकांत दादांनी वारंवार सांगितलं टॅक्स पेअरचा पैसा, कराचा पैसा वगैरे हा शेतकऱ्याला योग्य गेला पाहिजे. आम्ही किसान सभेच्या वतीने सातत्याने हा प्रश्न विचारतोय की बाबा बरोबर आहे तुम्हाला शेतकऱ्यांना द्यावं वगैरे, परंतु 16 लाख कोटी रुपये मोदी सरकारच्या 3 वर्षामध्ये मोठमोठ्या 10-12 मोठमोठ्या उद्योगपतींनी थकवले, राष्ट्रीयकृत बँकांचे बुडवले, विजय मल्ल्या सारखे आणखीन इतर अनेक मोठमोठे रथी महारथी आहेत. त्यावेळेला यांना कुठलीही काही कारण झालं नाही, कोणी त्यांच्या मागे लागलं नाही आणि शेतकऱ्यांनी 25,000 रुपये थकवले, बँका त्याच्या मागे लागतात. आज महाराष्ट्रामध्ये 75,000 आत्महत्या या गेल्या 25 वर्षामध्ये नव उदारीकरणाच्या धोरणामध्ये झालेल्या आहेत. खरं म्हणजे हे सगळं लक्षात घेऊन, इतकी भयानक शेतीतली परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने उदार मनाने, उदार अंतःकरणाने, उदार दिलानी संपूर्ण कर्जमाफी ही केली पाहिजे, धनदांडग्यांना वगळलं पाहिजे, अशी आमच्या सुकाणू समितीची आणि किसान सभेची स्पष्ट भूमिका आहे. ते उदार घेऊन त्यांनी उदार मन दाखवलं पाहिजे. माझी वेळ संपत आली. कालिदास अपेट, अगदी थोडक्यात. चंद्रकांत दादा महाराष्ट्राची दिशाभूल करतायत. शेतकरी माफी तर मागतच नाहीत, कर्जमुक्त करा म्हणतायत. आणि कर्जमुक्त करताना राज्य शेतमाल भाव समितीनं जे केंद्र सरकारला जे उत्पादन खर्चाचे आकडे पाठवलेत तेवढे तरी भाव केंद्र सरकारनं दिलेत का याचा एकदा हिशोब महाराष्ट्राच्या समोर चंद्रकांत दादांनी मांडावा. आमचे जर का पैसे लुबाडले गेले असतील ते परत द्या. तुम्ही कर्जमुक्ती म्हणजे आमच्यावर काही अहसान करायला नाहीत किंवा तुम्ही आमच्यावर उपकाराची भाषा करू नका. शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात जर का पिकविलं असेल, अन्नधान्याच्या बाबतीत तुम्हाला जर का स्वयंपूर्ण केलं असेल, दूध, भाजीपाला, दूध, दुभत, मांस, अंडी हे जर का सगळ्या महाराष्ट्राला, देशाला खाऊ घातलं असेल तर चंद्रकांत दादांनी जबाबदारीने बोलावं की त्या शेतकऱ्यांचे कर्ज तुमच्या धोरणामुळे झालेलं आहे, नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. मालवी, मोझांबिक मधून तुमचा मुद्दा लक्षात आला. जयंत पाटलांना काही बोलायचं होतं. अगदी शेवटचा 30 सेकंद आहेत. जयंत पाटील. शेतकरी नेत्यांना माझी विनंती आहे की सरकार दिशाभूल करते. 16 मार्च 2016 ची कर्जमाफी, मार्च 2017 ची कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे आणि ती जास्त होईल म्हणून सरकार 2016चा आधार घेते. आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांना माझी विनंती आहे की 2016चा मुद्दा चुकीचा आहे. 2017 मार्चला जे डिफॉल्ट राहतील किंवा जे थकलेले आहेत त्यांच्याच विचार झाला पाहिजे. आणि माझी दुसरी विनंती ही आहे, बरोबर आहे, आणि दुसरी विनंती अशी आहे की सरकारने कृपा करून टॅक्स पेअर आणि शेतकरी यांच्यात युद्ध लावू नये. ही सरकारची भाषा ही महाराष्ट्रात कधीच कुणी वापरली नव्हती. टॅक्स पेअरना ते आवडणार नाही वगैरे करून टॅक्स पेअरना प्रोवोक करण्याचं काम हे राज्याचे महसूल मंत्री जर करत असतील तर सरकारच्या मनात शेतकऱ्यांना मदत करण्याची किती आहे हे स्पष्ट होतं असं मला वाटतं. बर, शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना सरकार इतक्या निकषांचा विचार करतोय. असेच काही निकष उद्योगपतींना जी कर्जमाफी दिली गेली त्या बाबतीत लावले गेले का?
7व्या वेतन आयोगाची मागणी होतीये, त्यासाठी कोणते निकष लावणार आहे का सरकार, अशी सुद्धा विचारणा जर या शेतकऱ्यांकडनं झाली तर सरकारने मनाला लावून घेतलं नाही पाहिजे. कारण तारीख पे तारीख म्हणजे तारखांच्या घोळामध्ये जसं आपलं कोर्टाचं काम अडकलेलं आहे तसं निकषाच्या घोळामध्ये आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अडकलेली आहे. ऐन खरीपाचा हंगाम तोंडावरती आणि आज या शेतकऱ्याकडे पैसा नाहीये. त्याने पाहावं तर कोणाकडे पाहावं? प्रश्न खरोखर या सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत राहा एबीपी माझा.